आज मी आणि माझी पिल्लू चाललो होतो रंकाळा फिरण्यासाठी आणि जाताना ना बसमधून आम्ही दोघीच पिल्लू आणि मी चाललो होतो. पहिल्यांदाच पिल्लूला सोबत घेऊन जाताना मला बहीण गाठ पडली होती. ती गेली होती कॉलेजला, त्यामुळे योगायोगाने आमची दोघींची भेट झाली. पहिल्यांदाच मी पिल्लूला बसमध्ये घेऊन मी कोल्हापूरला जात होते. अचानक माझं प्लॅनिंग ठरलं होतं कोल्हापूरला जाण्यासाठी. जेव्हा जेव्हा मी येते ह्यांच्यासोबतच कोल्हापूरला येते. त्यानंतर मी आलो होतो रंकाळा स्टँडवर. तसं मी म्हणायला गेलं रंकाळा उतरणार होते. थोडं माझं प्लॅनिंग चेंज झाल्यामुळे त्यामुळे मी गेले होते अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी. बरेच महिने झाले होते अंबाबाईचं दर्शन वगैरे घेण्यासाठी आले नव्हते, त्यामुळे म्हटलं आता आलोय तर आपण अंबाबाईचं वगैरे दर्शन घेऊ. अंबाबाईचं दर्शन वगैरे घेतलं बाहेरनं. दर्शन वगैरे घेतल्यानंतर तिथून आम्ही तसंच आलो होतो रंकाळ्यावर आणि रंकाळ्यात थोडं महादेवांचं दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर पिल्लूला झोकाळ्यात वगैरे बसवलं होतं. पिल्लू मागत होते आईस्क्रीम वगैरे मी तिला घेऊन दिलं होतं. घसरगुंडी आणि झोकाळा बघून त्यानं आईस्क्रीम खायचं सोडून दिले. त्यानंतर जे तिची हौस-मौज होती ते आज मी पूर्ण करून टाकली. तिला जे जे कशात बसायचं होतं मी सर्व त्याच्यात बसवलं होतं. 3च्या सुमारास मला बस भेटली होती आणि बसमध्ये जाताना ना इतकी सारी भयंकर गर्दी होती आणि मला बसण्यासाठी जागाच मिळाली नव्हती आणि पिल्लू पण झोपली होती. खरंच खूप मला अवघडल्यासारखं झालं होतं. एक मावशी होत्या, त्या बोलले की माझ्या मांडीवर पिल्लूला दे. त्यांच्या मांडीवर मी पिल्लूला दिलं होतं आणि एक आजी आणि आजोबा होते, त्यांनी थोडी मला बसण्यासाठी जागा दिली. इतर कोणी मला बोललं देखील नाही की तुझं लहान बाळ आहे, थोडीशी तुला जागा देतो बसण्यासाठी. त्या मावशीने आणि आजोबांनी आणि आजीने मला थोडी बसण्यासाठी जागा दिली आणि खरंच यांचा मनापासून आभार मानते. निस्वार्थप्रमाणे जो आपल्याला फक्त मदत करतो तो फक्त आपल्या गावाकडचा माणूसच असतो.